छोटीसी बात नावाचा एक मी लघुलेख लिहिला होता. आता मी म्हटलं तसं आता याच्या पुढे मी लघुलेख वाचणार नाही. सगळ्यांनी नोंद करून ठेवा, आपापल्या मोबाईलमध्ये लिहिता येतं. मी जे जे सांगतोय ते सगळे वाचायचे घरी जाऊन. पुढच्या आठवड्यात मी तोंडी परीक्षा घेणार आहे. तर छोटीसी बात नावाचा जो अतीव हलका फुलका खूप सुंदर चित्रपट होता आणि त्याविषयी लिहिलं होतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण आयुष्यात शिकतो त्याच्यावरून. आणि अर्थातच छोटीसी बातमधलं एक अत्यंत सुंदर गाणं बोनस म्हणून त्या लघुलेखाला लावलं होतं. अनघा सादर करते. गेल्या वर्षीची आठवण होते नाही का. अनघा आणि धनंजय असे एका पाठोपाठ एक नुसती गाणी होती. मध्ये माझा व्यत्यय नव्हता पण काय करणार आता, माझीच वेबसाईट म्हटल्यावरती थोडं सहन करायला हवं तुम्हाला. मला पुढचं गाणं आहे ना, रुसवा रूठना वगैरे वगैरे, या विषयावर मी इतके लघुलेख लिहिले आहेत की काय सांगूच शकत नाही. कारण मी म्हटलं तसं वीणा आयुष्यात आल्यापासून रुसवा रूठना म्हणजे सगळ्यांनाच आपलं असतं नाही का. मी म्हणतो तुम्ही कोण, मित्र माझे का कोण. आणि गमतीने मी म्हणतो दुसरं की सर्व विवाहित पुरुषांचं एक राष्ट्रगीत असतं, जे मला वाटतं जगाने पहिला बोनस मला दिला होता.
कशी तुझं समजावू सांग, का भामिनी उगीच राग. ते मला सुदैवाने किंवा दुर्दैवाने गाता येत नाही, पण रूठना या विषयावरचं पुढचं गाणं अनघा सादर करते. मला कधीच म्हणाले नाही हो वीणा असं. पुढच्या गाण्यासाठी मी राहुलला विनंती करतो स्टेजवर येण्याची. राहुल दातार माझे आत्ते भाऊ, माझी आत्या पण गाणं सादर करणार आहे नंतर. आत्यानंतर आत्ते भाऊ आणि त्याची मुलगी कुहू, तिचं गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. तिचं नावच कुहू ठेवलं, कसं ठेवलं बघा, म्हणजे 12व्या दिवशी झालं असेल 12 तरी सुंदर गाते. राहुल सिव्हिल इंजिनियर आहे. शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबिलिटी क्षेत्रात खूप आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करतो. आणि गायनाच्या बाबतीत मात्र अगदी गणपतीत गाणी म्हणण्यापासून जोरजोरात देव्यांना सुद्धा आवाज चढवण्यापर्यंत जात असतो. पुढचं जे गाणं सादर त्याचा लघुलेखाचं नाव आहे, लिहून घेताय ना,
मास्टर राजू नावाचा मी एक लघुलेख लिहिला होता. आठवत असेल तुम्हाला मास्टर राजू, बरोबर? मास्टर अलंकार तर आमच्या बरोबर होता, आमच्या वयाचा आहे तो. आणि असे हे जे बालकलाकार असतात त्यांचं पुढे काय होतं काय माहिती नाही आपल्याला. एखादीच असते तपस्सून, किंवा मास्टर सचिनचा सचिन होतो पण तो महागुरु खूपच पिळतो. तरी जेव्हा ते लहान असतात तेव्हा तर खूप गोंडस गोजिरे असतात. गाढवाचं पिल्लू सुद्धा खरोखर खूप गोजिरवाण दिसतं, खरंच दिसतं. तर ते मास्टर राजूचा एक चित्रपट होता चित्तचोर नावाचा, त्या चित्तचोर मधलं गाणं सादर करतायत आणि अनघा साथ देणार आहे राहुल. तोपर्यंत एक अजून अनाउन्समेंट. मी म्हटलं तसं वेड्यांचा पसारा म्हणून मी एक 10 लघुलेख मला दिली, त्या मानकऱ्यांचा आपण सन्मान करू. आणि माझे बोनस दाते वेगवेगळे हे गायक तर आहेतच, पण अजून वेगळे 3 बोनस दाते आहेत, त्यांचे एक प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे आपण सन्मान करू मध्ये कधी वेळ मिळेल तेव्हा. हॅलो.
भरभराटच सांगतोय की आतापासून आपण जब दीप जलेंगे तोपर्यंत आनंद घेतोय. पुढच्या गाणं नाही, पुढच्या सादरीकरणासाठी आमचा खास मित्र आणि तुम्हाला खूप आश्चर्य आहे, पटकन असं ऐकायला मिळत नाही, डॉक्टर प्रसन्ना वाईनकरला मी रंगमंचावर यायची विनंती करतो. डॉक्टर प्रसन्ना वाईनकर एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. माझा पीएचडी मधला सहकारी, अनालिटिकल केमिस्ट्रीत पीएचडी केलंय, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केलंय आणि उस्ताद शहीद परवेजांकडे सतारीचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि आता अर्थातच तो संपूर्ण वेळ सतार वादनच करतो. खास माझ्या विनंतीला मान देऊन प्रसन्न आलाय. प्रसन्न आपल्याला एक आवडती धून माझी सगळ्यात, एक गंमत आहे सांगायची तर, मी या विविध बोनस दात्यांना मी काहीही मागतो आणि त्यांना लघुलेख माहिती नसतो, एकही अपवाद नाही. मी त्यांना सांगतो हे गाणं म्हणा, हे करा, हे चित्र काढा आणि नो क्वेश्चन्स आस्क ते मला देतात ते. तसं मी याला प्रसन्नाला एक विनंती केली होती की मला ही धून पाहिजे, ही सतारीवर कोणी आतापर्यंत वाजवली नसेल, आणि ती त्याने दिली. तर प्रसन्न ती एक धून सादर करेल आणि मग अर्थात अनघा आणि प्रसन्न दोघे मिळून एक गाणं सतारीवर सादर करतील. तोपर्यंत मी म्हटलं तसं प्रातिनिधिक 3 बोनस दात्यांचा आपण सत्कार करू, सन्मान करू. पहिलं आहे माझी वहिनी अश्विनी जोशी. गौरी, अश्विनीला आहे का इथे? गौरी, अश्विनीला इकडे यायला सांग. आहे आसपास? अश्विनी माझी एक बोनस दाते, गंमत सांगतो. शी इज स्पेशली एबल्ड, बहिरीमुखी आहे आणि प्रतिज्ञा किंवा भारत माझा देश आहे नावाचा मी लघुलेख लिहिला होता आणि त्याला संपूर्ण प्रतिज्ञा तिने तिच्या साइन लँग्वेज मध्ये करून बोनस म्हणून लावली होती. मी मंगेश स्मिताला विनंती अश्विनी, भारत माता की जय. दुसरा आहे अनय बाबर. अनय, मी एक लेख लिहिला होता, मंदिरच वहीच बनाएंगेच, जेव्हा राम जन्मभूमीचा शिलान्यास झाला तेव्हा. आणि आता तू 13 वर्षांचा आहेस, 13, तर तेव्हा तो 9 वर्षांचा होता 4 वर्षापूर्वी, आणि सुंदर शंख फुंकून त्याने बोनस दिला होता. अनय कल्याणला राहतो, खास आपल्या या कार्यक्रमासाठी आलाय. मी मंगेश स्मिताला विनंती करतो. आणि मी त्या लघुलेखातही लिहिलं होतं तुम्हाला गंमत म्हणून, कारण राम जन्मभूमी, राम मंदिरावरती तो लेख होता. योगायोगाची गोष्ट अशी आहे की अनयचं आडनाव बाबर. आणि तिसरा एक बोनस दाता आहे अपूर्व महाजन. अपूर्व आणि अपूर्वची आई, तुम्ही इकडे आलात तर मला आनंद होईल. अपूर्व सुद्धा स्पेशली एबल्ड आहे. आपल्या सर्वसामान्यांसारखी त्याला दृष्टी नाही, पण त्याला दिव्य दृष्टी आहे. अपूर्वची ओळख म्हणजे वीणा खूप सामाजिक काय काय कार्य करत असते, पर्यावरण विषयक लेखनिक म्हणून जाते तर तिथे. आणि आता तुम्हाला लक्षात येईल जी ही बोनस चित्र आपण दाखवतोय त्यात एक झेंड्याचं चित्र काढलेलं आहे, तिरंगी. तो झेंडा अपूर्वने काढलेलं चित्र आहे. थँक्यू. प्रसन्नाला मी विनंती करतो. हो, प्रसन्न हे हवं आहेत ना आपल्याला, म्हणजे तबलापेटी. हो ठीक आहे. मग तोपर्यंत आपण अजून, मी म्हटलं तसं वेड्यांचा पसारा, मी म्हटलं तसं वेड्यांचा पसारा आपण एक, मी 10 वेड्यांविषयी लिहिलं, त्यांचा सन्मान करूया. मी पहिले मानकरी डॉक्टर चंद्रशेखर रिमकर यांना विनंती करतो त्यांनी इकडे या. हे सगळे माझे मित्र आहेत. शेखर अनालिटिकल केमिस्ट्री पीएचडी आहे आणि थोडक्यात त्याचा वेळेपण म्हणजे तो काहीही करू शकतो. इम्पॉसिबल हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की जेवणाच्या वेळी सगळ्या या वेळांशी परिचय करून घ्या, म्हणजे तुमचं जीवन समृद्ध होईल. थँक्यू शेखर.
आमच्या रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून ते विविध म्हणजे ते लघुलेख नाही दीर्घलेखच होतो खरं म्हणजे. दुसरा मेड्यांचा पसाराचा मानकरी आहे डॉक्टर श्रुतिरंजन मिश्रा. तुम्हाला नावावरूनच कळलं असेल, श्रुतिरंजन मिश्रा म्हणजे हा ओडिशात राहतो. कलहंडी पासूनच्या भूकबळीने जिथे माणसं मरायची तिथे त्याने फार्मसी कॉलेज सुरू केलं. आता 2 फार्मसी कॉलेज, 1 इंजिनिअरिंग कॉलेज. आणि खास माझ्यावरील प्रेमासाठी पोलिसाहून आलेला आहे श्रुती. आणि असं महाराष्ट्रात शिक्षण सम्राट म्हणजे त्याला तितकंसं चांगलं बोलले नाही, पण हा ओडिशातला शिक्षण सम्राट आहे. आपल्या तिसऱ्या वेड्यांचा पसाराचा मानकरी आहेत, सगळ्यांना बहुधा माहिती आहे या इकडचे, श्री अतुल फणसे. अतुल काय म्हणायचं रसिकाग्रणी आहे आणि अनेक कार्यक्रमातून दिसत असतो संगीताच्या. मंगेशचा जीवलग मित्र आहे आणि त्याच्या घरी 31 जुलैला होणाऱ्या मैफिलीमध्ये भाग्यवशात आम्ही कुमार गंधर्व, भीमसेन जोशींपासून काय म्हणजे अगणित नावं प्रत्यक्ष असं मैफिलीत ऐकलंय. आणि अतुलही सर्व संगीताच्या कार्यक्रमांना आवर्जून येतो. स्कूल म्हणजे काय हे पुढच्या पिढीला हवं असेल तर ते अतुलला लंच टाइम मध्ये विचारा. थँक्यू. उरलेल्या वेड्यांना मी राखून ठेवतोय. आपण प्रसन्नचं गाणं ऐकू. माझ्याविषयी बोलायचं असेल तर नको. हा माझा 60वा वाढदिवस नाही. मिलिंदविषयी बोलण्यासारखं आहे पण मी आत्ता बोलणार नाही. मिलिंदने मला म्हणजे मिलिंदच्या प्रत्येक बोनसच्या मागे काहीतरी एखादी लहानशी आठवण गोष्ट असं असणारच, कारण त्यांच्या रिक्वायरमेंट्स एवढ्या वेग असतात आणि अर्जंट असतात की त्याच्यामुळे काहीतरी एक आठवण, काहीतरी एक इन्सिडन्स घडणं हे स्वाभाविक आहे. मला अचानक मिलिंदने केला फोन आणि हे कम सप्टेंबरचं हे गाणं वाजवत सांगितलं. तर बेसिकली ही हार्मोनाइज्ड वेस्टर्न म्युझिकची ट्यून आहे. सो त्याच्यामध्ये हार्मोनी येते आणि माझं जे वाद्य आहे याच्यामध्ये हार्मोनीचा एवढा संबंध येत नाही. आणि मला तरी जो आजकाल नीलाद्री वगैरे करतात तो समजा येत नाही. सो ही हार्मोनाइज्ड ट्यून मेलडीमध्ये कशी वाजवायची असा माझा थोडा विचार केला. आणि मिलिंदनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे डॉक्टर साने सरांचं असं होतं की काम दिल्यानंतर ते तुझ्याच्याने ते होईल का नाही ह्याचं मला हे नको, फीडबॅक नको. आय वॉन्ट द एंड रिझल्ट. सो मी पण असं ठरवलं की आपल्याला मिलिंदने सांगितलं तर आपण लेट अस ट्राय. वाजवलं बघा.
आहे सतारीवरती अप्रतिम गाणं आहे ते ऐकूया. हॅलो. मदन मोहनच्या अप्रतिम चालींपैकी ही एक हे गाणं आहे. ज्याच्यामध्ये उस्ताद अब्दुल हलीम जाफर साहेबांनी जो पीस वाजवला आहे सुतारीवर तो एवढा कठीण आहे, म्हणजे ते एक ड्रीम असतं प्रत्येकाकरता की. आणि यावेळेला मला मी कधी आजपर्यंत वाजवलं नव्हतं, पण मिलिंदमुळे मी हे वाजवले. आणि मॅडम राधिका मॅडमनी सांभाळून घेण्याचं आश्वासन दिल्यामुळे मी वाजवतो. राग भीमपलासी म्हणून आहे. आमच्याकडे केमिस्ट्रीमध्ये थेसिस लिहिताना त्याचं पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचं आजूबाजूचं रेफरन्स काय आहे, आणि त्याचं हे सगळ्याचं आम्हाला खूप ट्रेनिंग आहे. त्यामुळे मी सांगतो भीमपलासी रागाचं जे प्रोबॅबिलिटी फंक्शन आहे, त्या प्रोबॅबिलिटी फंक्शनमध्ये अनेक सारे क्लस्टर्स येतात, वेगळी फंक्शन्स येतात. सो त्याचं जर आपण नाव भीमपलास ठेवलं तर त्याचं एक प्रोबॅबिलिटी फंक्शन म्हणजे हे गाणं आहे.
आम्ही एकाच गुरुकुलात शिकलो, त्यामुळे एकदा सांगितलं की करायचं, नाही पुढे म्हणणं म्हणजे हा ऑप्शनच नसतो. नाही सगळे आहात ना, बरोबर की नाही? थँक्यू. मी मंगेश आणि स्मिताला विनंती करतो त्यांनी प्रसन्नाचा सन्मान करावा. तोपर्यंत पुढची गायिकेविषयी सांगायचं तर त्याच्या आधी आपण अजून 2 वेड्यांचा पसारातले मानकरींचा सन्मान करूया. त्यातला पहिला आहे, मला नक्की माहिती आहे इथून शिट्या येतील, डॉक्टर श्रीकांत धुमाळ. डॉक्टर श्रीकांत आपला मूळचा ठाणेकर, 30 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाला गेला. ऑस्ट्रेलियात गेला तेव्हा खिशात 1 आठवडा गुजराण करता येईल एवढे पैसे होते फक्त, आणि आता तो तिकडचा एका मोठ्या प्रतिष्ठित केमिकल लॅबोरेटरीचा मालक आहे. तो आणि त्याची बायको खास ऑस्ट्रेलियावर आल्यात माझ्या कार्यक्रमासाठी. थँक्यू. गुरु आला का रे? नाही आला. अजून एक दुसरी मानकरी आहे, दुसरा मानकरी आहे. हा माझा भाचा आहे खरं तर, पण माझा भाचा असल्यामुळे वेडा असणारे ओघाने चालत. सोहम सराफ. हो आहे का? सोहमचं वय वर्ष 22-23. आता वयाच्या 17व्या वर्षी त्याने कंपनी सुरू केली, द ड्रायव्हर्स हब. 18 वर्षाचा नसल्यामुळे चेक आईच्या नावावरती द्यायला लागला, स्कोडा कंपनीने दिला. द ड्रायव्हर्स हब तुम्ही बघा सगळ्यांनी जाऊन, www जे काय असतं ते. सोहमचा वेडेपणा तुम्हाला कळेल. थँक्यू सोहम. पुन्हा आमच्या गुरुकुलातील एक माझा क्रोमॅटोग्राफीतला गुरु डॉक्टर भाटे. काम कसं करत राहावं, कर्मयोगी वगैरे आजकाल खूप फॅशन आहे बघा. व्हॉट्सअपमध्ये आपण काय काय सकाळी सकाळी उगाच मेसेज येतात, पण खरा कर्मयोगी डॉक्टर विराज भाटे. डॉक्टर प्रसन्न मंगेश, प्रसन्नाचा सन्मान करावा. आता पुढची गायिका, ते हल्ली बघा असतं असं काय काय छोटा पॅकेट आणि नाही काय असतं असं ना. माझं मेरी हिंदी बहुत कच्ची है, पण तिची ओळख करून द्यायची झालं तर म्हणजे दिवसही आता असे आलेत ना. आमच्या कॉलनीत राहायची तिची आजी. अरे रे, म्हणजे उगाच मला म्हातारावर जायला वाटतं, पण कलियुग आहे हे. नाव सांगितलं की तुम्हाला कळेलच. स्टेजवरती मी आमंत्रण करतोय लिटिल चॅम्प स्वरा जोशी. लिटिल चॅम्पच्या कार्यक्रमात तुम्ही स्वराला बघितलं असेल. स्वरा जोशी असली तरी ती अशी म्हणजे लांबून कुठून तरी चुलत असेल माझी नातेवाईक जोशी म्हणून, पण माझा मित्र पद्माकर, त्याची मोठी बहीण कलाताई सगळे आवर्जून आलेले आहेत. स्वराचे बाबा आहेत, आजी आहे, पणजी आहे, मामा मामी सगळे. थँक्यू. आणि स्वराच्या गाण्यांची मी ओळख करून द्यायला नको, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल भरपूर. आणि खास जोशी स्टाईल ना मला प्रश्न विचारला हे जेव्हा कळलं की स्वरा येते की काय मानधन किती घेते वगैरे, म्हटलं नाही कलियुग आहे, जोशींना करतात मदत.
पहिली शिट्टी स्वराने घेतली. स्वराचा बाबा आहे इकडे. ते कसं कुहूचं, राहुलने कुहूचं नाव ठेवलं कुहू, तसं हिचं स्वरा नाव ठेवावं असं म्हणजे की माहिती होतं की जेनेटिकली होणारच असं. हा पण म्हणजे तसा आवाज आला पाहिजे ना नंतर. माझं चुकून ठेवलं असतं गंधार निशाण वगैरे काय झालं असतं. कॉन्फिडन्स. स्वरात पुढचं गाणं पण म्हणतेस का?
बाहेर थँक्यू स्वरा. मी मंगेश स्मिताला विनंती करतो स्वराचा सन्मान करावा. तुम्ही दारात येताना पाठी वाचली असेल, भांडखोर जोशी, जोशी भांडण क्लास वगैरे. पण जोशी इतके सुरेलही असतात. गेल्या 1 वर्षापूर्वी इनफॅक्ट 26 जानेवारीला एक छान अपघात घडला माझ्या आयुष्यात. हुंडाबंदी आहे खरं तर, पण माझ्या मुलाचं लग्न झालं आणि म्हणजे हुंडा वगैरे अर्थातच घेत नाहीतच, पण सून माझी आहे, तिचं नाव काश्मीरा. मग आमच्या संमतीने एकमेकांच्या मी तिला म्हणतो कॅश. त्यामुळे 26 जानेवारीला मला कॅश मिळाली. आणि ठरल्याप्रमाणे पिढी असं म्हणजे आत्या आई त्या म्हणायच्या काय घन निळा लढीवाळा, मग पुढे राहुल म्हणतो जपदीप जल्याना, आणि अर्थातच सून म्हणणार बहुधा इंग्लिश गाणं. काश्मीरा, कॅशला मी विनंती करतो